नमस्कार, मी आशा. आपण तुमचा फर्स्ट चॅप्टर रिअल नंबर स्टार्ट केलेला आहे. ओके, तर आज आपल्याला हाऊ टू फाइंड एलसीएम आणि एचसीएफ ऑफ नंबर्स बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड पाहायचं आहे. ओके, तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथड मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये डिटेल समजावली आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2 काय दिलेलं आहे, फाइंड एलसीएम अँड एचसीएफ ऑफ 6 and 20 बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल एलसीएम म्हणजे काय असतो, तर एलसीएम मीन्स लिस्ट कॉमन मल्टिप्लायर ऑफ द नंबर आणि एचसीएफ मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, तर आता इन जनरल आता आपल्याला 6 आणि 20. ओके, तर लिस्ट कॉमन मल्टिप्लायर कोणत्या पण नंबर्सचे मल्टिप्लायर म्हणजे काय असतात, तर नंबरला पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करून येत असतात. 6ला 1 2 3 4 5 असं आपण 6चा टेबल लिहितो मल्टिप्लाय करून. तर 12 18 ओके 24 दीज आर मल्टिप्लायर्स ऑफ 6. ओके, 60पर्यंत आपण 6चा टेबल लिहितो, पण 60च्या पुढं पण 6चे मल्टिप्लायर असतात. 6ला जर 11नी मल्टिप्लाय केलं तर 66 येतं. 6ला जर 12नी मल्टिप्लाय केलं तर 72 येतं. तर 72 हे सगळे 6चे मल्टिप्लायर आहेत. ओके, आता 20चे काय मल्टिप्लायर आहेत, 40 60 ओके 200 हे झालं 10 टेबलपर्यंत आपल्याला माहिती आहेत. पण त्याच्या पुढं पण 20चे मल्टिप्लायर आहेत 220 240. ओके, तर आता ह्या 2 नंबर्सच्या मल्टिप्लायरमधून आपल्याला जो कॉमन मल्टिप्लायर असतो तो शोधणे, म्हणजे सगळ्यात लिस्ट कॉमन म्हणजे सगळ्यात स्मॉल मल्टिप्लायर शोधणे म्हणजेच एलसीएम काढणे. आता याच्यामध्ये स्मॉल 6चा मल्टिप्लायर 60 आणि 20चा मल्टिप्लायर 60 कॉमन आहे आणि हा एकदम स्मॉल आहे. याच्यापेक्षा स्मॉल तुम्हाला कॉमन मल्टिप्लायर सापडणार नाही. तर 60 हा 6 आणि 20चा एलसीएम आहे. ओके, आणि आता एचसीएफ म्हणजे काय, तर एचसीएफ मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता कोणत्या पण नंबरचा फॅक्टर म्हणजे काय असतो, तर त्या नंबरच्या फॅक्टरने डिवाईड केल्यावर रिमाइंडर 0 येतो. ओके, तर असे 6 आणि 20चे फॅक्टर काढायचे आहेत. 6चे फॅक्टर नाही 20चे फॅक्टर, आणि 6 आणि 20च्या फॅक्टरमधला कॉमन हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे सगळ्यात मोठं कॉमन फॅक्टर आपल्याला शोधून काढायचं. इट मीन्स एचसीएफ. ओके, आता 6चे काय फॅक्टर असतील 2 3 आणि 20चे काय फॅक्टर्स असतील, 20चे फॅक्टर्स 2 5. ओके, तर आता ह्या फॅक्टर्समधून हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला शोधून काढायचं. दिस इज मीन्स एचसीएफ अँड एलसीएम. ओके, तर आपल्याला हे बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण 6 आणि 20चे प्राइम फॅक्टर्स काढूया. फर्स्ट ऑफ ऑल 6चे प्राइम फॅक्टर काढूया आणि नंतर 20चे प्राइम फॅक्टर्स काढूया. तर युनिट प्लेसला 6 आहे म्हणून हा नंबर 2नी डिव्हिजिबल आहे. 2 डिवायडेड बाय 6 3 येईल. 3 अगेन प्राइम नंबर 3 डिवायडेड बाय 3 1. तर 6चे काय फॅक्टर्स मिळतील आपल्याला 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके, आता 20चे फॅक्टर्स युनिट प्लेसला 0 आहे, त्याच्यामुळे हा नंबर 2नी डिव्हिजिबल आहे. युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर असतील तर ते नंबर 2नी डिव्हिजिबल असतात. ओके, 2नी डिव्हिजिबल आहे म्हणजे 2नी डिवाइड केलं तर नंबरला रिमाइंडर 0 येतो. ओके, 2 डिवायडेड बाय 20 10 आलं. ओके, अगेन 10 इज डिव्हिजिबल बाय 2 5 आलं. 5 इज अगेन प्राईम नंबर. ओके, तर नंबरचं प्राईम फॅक्टरायझेशन कसं करायचं याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या पाहिला नसेल तर डिटेल. आता 20चे फॅक्टर्स काय आले 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. ओके, तर आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपण एचसीएफ काढूया, हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 6 अँड 20. ओके, कॉमन कोणकोणते फॅक्टर आहेत, तर 2 हा फॅक्टर फक्त कॉमन आहे 6 आणि 20मध्ये. ओके, आणि आता आपण एलसीएम काढूया, एलसीएम ऑफ 6 and 20. ओके, तर एलसीएम काढताना कॉमन मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. फर्स्ट ऑफ ऑल कॉमन फॅक्टर्स 2 इज कॉमन फॅक्टर. आता अनकॉमन फॅक्टर्स 3 2 and 5 दीज आर अनकॉमन फॅक्टर्स. 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 दीज आर अनकॉमन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 3 6 आलं. 6 मल्टिप्लाय बाय 2 12 आलं. 12 मल्टिप्लाय बाय 5 60 आलं. ओके, तर मग अशी पण आपला एलसीएम 60 आला होता, पण ते मल्टिप्लायर काढून आपण काढलं होतं, पण ती मेथड खूप क्लिष्ट आहे. ह्या मेथडनी फास्ट आपल्याला एलसीएम काढता येतो. ओके,
तर दिस इज आवर ॲन्सर. तर सेकंड एक्झाम्पल आहे फाइंड HCF ऑफ 96 अँड 404 बाय प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. HCF आणि LCM काढायचं आहे. ओके, आणि LCM त्याच्यावरून आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढायचं ते बघूया आपण. ओके, त्याच्या अगोदर जेव्हा 2 नंबर्स एकमेकाचे मल्टिप्लायर असतात, सपोज 16 आणि 96 हे 2 नंबर्स घ्या, तर 96 हा 16चा मल्टिप्लायर आहे. अशा केसमध्ये द स्मॉलेस्ट नंबर असतो तो स्मॉलेस्ट नंबर HCF असतो आणि ग्रेटेस्ट नंबर LCM असतो. ओके, तर आता आपण याचा फक्त हे लक्षात ठेवा. ओके, आता आपण याचे फॅक्टर्स घेऊया. ॲट फर्स्ट प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ 96 अँड 404. ओके, तर आता हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. युनिट प्लेसला 6 आहे त्याच्यामुळं 2 4 जा 8, 2 8 जा 16. अगेन 2ने डिवाइड करूया. 2 2 जा 4, 2 4 जा 8. अगेन 2ने डिवाइड करूया. 12 आलं. हे 2च्या टेबलमध्येच आहे 12. ओके, अगेन 2ने डिवाइड करूया. 3 आलं. 3 1 जा 3. ओके, तर 96चे फॅक्टर्स मिळाले आपल्याला. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 1 2 3 4 5 टाइम्स. ओके, मल्टिप्लाय बाय 3. ओके, आता 404चे फॅक्टर्स 2ने डिवाइड करूया. युनिट प्लेसला 2 असल्यामुळं 2 0 2 आलं. ओके, अगेन 2ने डिवाइड करूया. युनिट प्लेसला 2 आहे. 1 0 1 आला. 101 इज प्राईम फॅक्टर, प्राईम नंबर. ओके, तुम्ही चेक करा. तर आता आपल्याला 404चे फॅक्टर्स मिळाले आहेत. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 101. आता HCF ऑफ 96 अँड 404 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2, कॉमन 2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 4 येईल. ओके, आता याचा LCM काढायचा. तर LCM काढण्यासाठी आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने पण काढू शकतो मगाशीसारखा LCM. ओके, कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स किंवा. तर आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे LCM अँड LCM मल्टिप्लाय बाय LCM ऑफ A and B 2 numbers multiply by HCF of A and B 2 numbers where A and B are positive integers. ओके, तर त्याचं HCF मल्टिप्लाय बाय LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. ओके, तर या फॉर्म्युल्यावरून आपण याचा LCM काढूया. ओके, आता LCM ऑफ 96 and 404 multiply by HCF of 96 and 404 is equal to product of 96 multiply by 404. ओके, तर आपण याचा LCM आपल्याला काढायचा आहे. मग हे इकडे जाईल, इकडे जाऊन हे डिवाइड होईल. LCM ऑफ 96 and 404 is equal to 96 multiplied by 404 upon LCM of 96 404. ओके, तर यांचा LCM काय आहे? 404 4 आहे. ओके, 4 याला डिवाइड करूया. 101 आलं. तर आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 101 मल्टिप्लाय बाय 96 6 0 6 0 9 0 9. ओके, 6 9 6 9 9 6 9 6. ओके, दिस इज आवर ॲन्सर. ओके, तर आपलं 4th एक्झाम्पल आहे. HCF आणि LCM काढायचं आहे 672 आणि 102चा. तर ॲट फर्स्ट आपण यांचे प्राईम फॅक्टर्स काढूया. ओके, आणि प्राईम फॅक्टर्स काढल्यानंतर यांचा HCF आणि LCM काढूया. 672 आणि 102चे प्राईम फॅक्टर्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल 6चे एकदम इझी आहेत. 6चे 2 डिवायडेड बाय 6 केलं तर 3 आलं. 3 1 जा 3. ओके, आता 72चे इथं युनिट प्लेसला 2 आहे त्याच्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. 2 3 जा 6 12 आलं. 2 6 जा 12. ओके, अगेन हा 36 इज डिव्हिजिबल बाय 2. 2ला 2 1 जा 2, 2 8 जा 16. 18 तर 2च्या टेबलमध्येच आहे आणि 9 3च्या टेबलमध्ये, त्याच्यामुळे 9 3ने आपण डिवाइड करू शकतो. 3 3 जा 9. ओके, 3 डिवायडेड बाय 3. इथं 1 येईपर्यंत आपल्याला डिवाइड करायचं असतं. ओके, आता
युनिट प्लेसला 0 असल्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. 2 6 = 12, 60 आलं. अगेन 60च्या युनिट प्लेसला 0 असल्यामुळे हा नंबर 2ने डिव्हिजिबल होतो. 2 / 60 30 येईल. 2 / 30 15 येईल. 15 3च्या टेबलमध्येच आहे. 3 5 = 15, 5 आलं. ओके, आणि इथं 1 येईपर्यंत डिवाईड केलं आपण. ओके, आता आपण ते फॅक्टर्स लिहूया. 6चे काय फॅक्टर्स येतील? 2 × 3 72चे काय फॅक्टर्स येतील? किंवा आपण इकडे पलीकडच्या साईडला लिहू द्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. 6 = 2 × 3 72चे फॅक्टर्स आहेत. 3 × 2 आणि 2 × 3 आणि 120. 2चे काय फॅक्टर्स आहेत? 3 × 2 आणि 1 × 3 1 × 5. ओके, आता एल फर्स्ट ऑफ ऑल HCF काढूया. HCF ऑफ 6 72 आणि 120. ओके, तर ऑल याच्यामधले कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. कॉमन फॅक्टर्स राऊंड करते मी. 2 2 2 आणि 3 3 3. दीज आर कॉमन फॅक्टर्स. 2 × 3 = 6 येईल. यांचा HCF 6 येईल. आता LCM घेऊया. LCM ऑफ 6 72 आणि 120. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल कॉमन फॅक्टर्स आहेत 2 × 3. जे राऊंड केलेले आहेत ते कॉमन फॅक्टर्स. आता या 2 नंबर्समधले कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. मी अंडरलाईन केलेले. या 2 नंबर्समध्ये काय कॉमन आहे? 2 × 2 हे कॉमन आहे. ओके, आणि लास्टला ऑल अनकॉमन फॅक्टर्स, जे काही अंडरलाईन नाही केलेले किंवा राऊंड केलेले ते ऑल अनकॉमन फॅक्टर्स. 3 × 5. ओके, तर आता यांचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 6 येईल. 6 × 2 12, 12 × 2 24, 24 × 15. तर 24 × 15 करूया. 15 4 = 60, 6 कॅरी केलं. 15 2 = 30, 36, 360 आलं. ओके, तर हे आहे ॲन्सर याचं. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.